पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्यासोबत MIMचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी अपेक्षित होतं. अपेक्षा तर हे होती की ज्या दिवशी पहलगाममध्ये काश्मीरमध्ये जे हल्ला झाला होता त्याच्या 24 तासामध्ये या देशांनी खऱ्या अर्थाने हल्ला चढवायला पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही आहे. बहुतेक डिफेन्सची प्रिपेअर्डनेस आणि जे मीटिंग्स होत होती त्यांना एक मोठा हल्ला करायचा होता आणि आता ते सुरू झालेलं आहे. सगळे देशवासी जे आहे त्याचं समर्थनच करणार आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून हे बोलत आहे, राजनैतिक मतभेद काहीही असू द्या, पण सरकार याचा चोख उत्तर देईल तर पूर्ण देशवासी जे आहे, सर्व देशवासी जे आहे ते सरकारच्या पाठीशी उभे राहणार आहे. आम्ही पण पूर्ण ताकदीने आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की एकदा पाकिस्तानला हे समजावून ठरकावून सांगा की अशा प्रकारचे कृत्य केलं तर कशा तुमच्यावर आम्ही कारवाई करू, याचा एक उदाहरण देण्यासाठी हे करणं खूप महत्त्वाचं होतं. हल्ल्यानंतर जी तुमची प्रतिक्रिया होती की जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, अपेक्षा पूर्ण झाल्या? नाही, आता काय आहे, आता ते सुरू झालेलं आहे. आता हे किती दिवस चालणार आहे, पुढची काय रणनीती आहे, ते सगळं मिलिटरी स्ट्रॅटेजी जे आहे ते आता आपण सांगू शकत नाही. ते इनिशियल रिपोर्ट जे आहे, महत्त्वाचं हे होतं की तुम्ही वारंवार आमच्या देशामध्ये येणार, उरीमध्ये येणार, पहलगाममध्ये, मग मागच्या अनेक असे वेळी पाकिस्तानचे आतंकी इथे आले, आपल्या लोकांचा जीव घेतला आणि पळून गेले. एकदा त्यांना एक स्पष्ट शब्दात सांगायचं होतं की आम्ही आता हे सहन करणार नाही. तर जशाचं तसं नाही, एकदा त्यांना खूप चांगल्या रीतीने समजावून ठणकावून सांगा की तुम्ही भारताशी खेळू नका. भारताची ताकद काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही पुरणारच नाही आहे. भारताची जे स्ट्रेंथ आहे, जी आपली डिफेन्स हे आहे ते खूप मोठी आहे, खूप पॉवरफुल आहे. त्याचं कुठल्याही प्रकारे पाकिस्तान असू द्या किंवा दुसरे 3-4 देशही आले तर ते त्याची बरोबरी करू शकत नाही. आपल्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंधू. आता काय आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं मिलिटरी ऑपरेशन्स होतं आणि खऱ्या अर्थाने सांगायचं असेल ती आपण जेव्हा ते दृश्य बघतो की एका आमची बहीण, तिचं लग्न होऊन फक्त 6 दिवस झाले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा ती काश्मीरला फिरायला गेली होती, त्याच्या नवऱ्याला जेव्हा मारण्यात आला, बहुतेक तिचा हिशोब घेण्यासाठी असे अनेक लोक ज्यांचा जीव गेलेला आहे, तर ते ऑपरेशनचं नाव देण्यात आलं आहे. पण काय आहे की नाव महत्त्वाचं नसतं. तुम्ही कोणत्याही ऑपरेशनला काहीही नाव ठेवा, महत्त्वाचं हे होतं ॲक्शन घेण्याचं आणि ते सरकारने ॲक्शन घेतलेले आहे. आम्ही त्याचं स्वागतच करतो. ज्यावेळेस हा हल्ला केला होता रात्री आणि त्याचं जे ब्रीफिंग करण्यात आलं देशवासियांना, त्यावेळेस 2 महिला अधिकाऱ्यांचा त्यामध्ये खास करून पुढाकार होता आणि ज्यासाठी हा हल्ला केला होता, खास करून तुम्ही असं म्हटलात की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कुठेतरी वाद निर्माण व्हावा यासाठी हा हल्ला केला होता. मात्र या हल्ल्याला ज्यावेळेस लोकांसमोर मांडण्यात आलं त्यामध्ये 2 अधिकारी महिला होत्या आणि त्यातली एक मुस्लिम. पण काय आहे की पाकिस्तानला असं वाटतं की आपण हिंदू लोकांवर टार्गेट केल्यानंतर बहुतेक मुस्लिम समाज जे आहे इकडचा भारताचा, ते त्यांच्या पाठीशी राहणार आहे, त्यांना सपोर्ट करणार आहे. तसं काही नाही आहे. जेव्हा या देशाची फाळणी झाली होती, 2 देश तयार करण्यात आले होते. ज्यांना पाकिस्तानला जायचं होतं ते गेले. या देश आमचा आहे आणि नक्की डिफेन्समध्ये ही मुस्लिम समाजाचे हे आहे. आता डिफेन्समध्ये कसल्याही प्रकारचं जात धर्म नसतं. होतं का असं माझं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे. तरी आपण त्याच्यामध्ये हे बघू नये की एक मुस्लिम ऑफिसर होती, कारण डिफेन्स एकमेव अशी संस्था राहिलेली आहे या देशामध्ये की जिथे जात धर्म काहीही नाही आहे. म्हणजे दुसरी सगळीकडे आपल्या देशामध्ये जात धर्माचं किती महत्त्व आहे आपल्याला माहीत आहे, पण आर्म्ड फोर्सेस जे आहे तिथे जात धर्मचा काहीही संबंध नाही आहे. महत्त्वाचं हे होतं की त्या मीटिंगमध्ये कोण कोण होते आणि काय काय त्यांनी सल्ला दिला, त्याच्यानंतर हे जे करण्यात आलेलं आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो. यावेळी पुरावे दिले आहेत. पुराव्याची आवश्यकता काय आहे सगळ्यांना माहीत होतं, सगळ्यांना माहीत आहे. वारंवार
तुम्ही किती वेळा आमची सहनशक्तीला तुम्ही हे करणार आहे, टेस्ट करणार आहे. एकदा तर तुम्हाला मिळणार ना. आता ते वेळ आलेली आहे. बहुतेक आम्हाला असं वाटत होता जेव्हा पुलवामा झाला होता किंवा उरीची घटना झाली होती, किंवा अनेकदा आपण असं बघितलेले आहे की वैष्णोदेवीची जेव्हा हे होतं, यात्रा भरतं, देशभरातून हिंदू समाजाचे आमचे बांधव जे आहे ते यात्रेसाठी जातात. आणि तिथे सेक्युरिटीमध्ये अनेक असं वेळ पण आलेली आहे, ते यात्रेमध्ये पण टेररिस्टने आमच्या हिंदू बांधवांना टार्गेट केलेले आहे. म्हणजे हे कितपत सहन करायचं होतं भारताला, आणि देशवासियांनाही असं वाटत होतं की बाबा आपण का असे टार्गेट होऊ लागलेले आहे, आपल्याकडे इतकी मोठी फोर्स आहे, हे सगळं असून सुद्धा आपण काय करत नाही आहे. बहुतेक हे वेळ आलेली आहे आणि सगळे देशवासियांनी, सगळे ऑपोजिशन पार्टीजने एक आवाजाने सरकारला सांगितलेले आहे, तुम्ही जे निर्णय घेणार त्याच्याशी सगळे देशवासी तुमच्या सोबत राहणार. आता शेवट झाला पाहिजे दहशतवाद्यांचा पाकिस्तानमधून. सुरुवात केली आहे तर सुरुवात तर झालेली आहे. म्हणजे एक महत्वाची गोष्ट हे होती ना की असा सबक त्यांना द्या की त्यांना दुसऱ्यांदा कोणत्याही आतंकवाद्यांनी भारताकडे बघण्याची हिंमत त्याला नसणार, असं ॲक्शन घेण्याची आवश्यकता होती. अभिनंदन करा नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचं तर नक्की, कारण फोर्समध्ये जे जातात, आणि हे एकमेव नरेंद्र मोदी साहेबांचं हे आहे असं नाही आहे. सगळे ऑपोजिशन पार्टीज, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, पूर्ण देश अभिनंदनाचा पात्र आहे. कारण सगळ्यांनी मिळून एक आवाजात सांगितलं होतं की तुम्ही हल्ला करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. देशाचे पंतप्रधानांचं अभिनंदन, पदाचं अभिनंदन करा. नाही, आता याच्यामध्ये राजनीती नाही आणली तर बरं होईल, मला असं वाटतं. आपण धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि पहलगामच्या हल्ल्याला जे भारताने उत्तर दिलं त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.